नाशिक रोड परिसरातील सद्गुरुनगर या ठिकाणी आज पहाटे घरफोडीची घटना घडली असून अज्ञात चोरटे सीसीटीव्ही कॅमेऱ्यात कैद झालेत। निकुंभ कुटुंबाच्या घराचं कुलूप तोडून चोरट्यांनी घरातील सोने आणि नाण्यांवर हात साफ केल्याची माहिती समोर आली आहे। मिळालेल्या माहितीनुसार ही घटना पहाटे 4:19 सुमारास घडली। 3 अज्ञात चोरटे दुचाकीवरून आले। त्यांनी हुडी घालून चेहरा झाकला होता। घर बंद असल्याची खात्री करून त्यांनी घराचं कुलूप तोडलं आणि घरात प्रवेश करत मौल्यवान वस्तूंवर डल्ला मारला। यानंतर चोरटे दुचाकीवरून पसार झाले। हा संपूर्ण प्रकार परिसरातील सीसीटीव्ही कॅमेऱ्यात कैद झालाय। घटनेच्या वेळी निकुंभ कुटुंब लग्न समारंभासाठी बाहेर गावी गेलं होतं। घर बंद असल्याची संधी साधून या चोरट्यांनी ही घरफोडी केल्याचं सांगितलं जात आहे। दरम्यान या परिसरात मागील काही महिन्यांपासून सोनसाखळी चोरी आणि घरफोडीच्या घटना वाढल्यानं नागरिकांमध्ये भीतीचं वातावरण निर्माण झालंय। बाजूच्या इमारतीत राहणारे मनसे शहर उपाध्यक्ष ॲडव्होकेट नितीन पंडित यांनी या भागात रात्रीच्या वेळी पोलीस पेट्रोलिंग वाढवण्याची मागणी केली आहे। या घटनेची माहिती मिळताच पोलिसांनी घटनास्थळी भेट देऊन तपास सुरू केला असून सीसीटीव्ही फुटेजच्या आधारे चोरट्यांचा शोध घेतला जातोय। नितीन चव्हाण, महाराष्ट्र 24 न्यूज, नाशिक रोड।